रायगड उद्योगवाढीत आघाडीवर राहणार, पालकमंत्री भरत गोगावले यांची ग्वाही। शेतकरी मच्छीमारांचा विरोध दूर करून उद्योगांसाठी मार्ग काढण्याची ग्वाही। 5480 कोटींची गुंतवणूक, 4000 रोजगारांची निर्मिती। रायगड जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यास शासन कटिबद्ध असून ज्या उद्योगांना शेतकरी आणि मच्छीमारांकडून विरोध होत आहे त्यांच्याशी चर्चा करून गैरसमज दूर केले जातील। संबंधितांची समजूत काढून उद्योगांना मार्ग मोकळा केला जाईल, अशी ग्वाही रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी दिली। जिल्ह्यात सध्या 5480 कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून त्यातून सुमारे 4000 रोजगार निर्माण होणार आहेत। आगामी काळात रायगड जिल्हा औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। जिल्हा नियोजन भवनात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं। या परिषदेला जिल्ह्यातील विविध उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते। पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर भरत गोगावले यांचा रायगडमधील हा पहिलाच कार्यक्रम होता। यावेळी त्यांनी जिल्ह्यातील उद्योगांच्या वाढीसाठी प्रशासन आणि शासनाकडून आवश्यक सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं। रायगड जिल्ह्याला उद्योग वाढीसाठी भौगोलिकदृष्ट्या मोठी संधी उपलब्ध आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जवाहरलाल नेहरू बंदर तसंच दिघी बंदर यांसारख्या महत्त्वाच्या वाहतूक सुविधा जिल्ह्याच्या जवळ आहेत। त्यामुळे माल वाहतूक, निर्यात आणि उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होत असून अनेक उद्योग रायगडमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत, असंही गोगावले यांनी सांगितलं। जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना देताना स्थानिकांच्या हिताकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही। शेतकरी आणि मच्छीमारांना जमिनी, उपजीविका आणि त्यांच्या अन्य प्रश्नांचा विचार करूनच उद्योगांना प्रोत्साहन दिलं जाईल। विरोध असलेल्या प्रकल्पांबाबत संबंधितांशी संवाद साधून तोडगा काढण्यावर भर दिला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं। रायगडमध्ये उद्योगांसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्यास स्थानिक तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील। त्यामुळे गुंतवणूक वाढवण्यासोबतच स्थानिकांना रोजगार मिळणं आणि जिल्ह्याचा आर्थिक विकास होणं याला शासनाचं प्राधान्य राहील। उद्योग, प्रशासन आणि स्थानिक नागरिक यांचा समन्वय ठेवून जिल्ह्याच्या विकासाची वाटचाल केली जाईल, असंही पालकमंत्र्यांनी सांगितलं। जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेमुळे रायगडमधील औद्योगिक संधी, उपलब्ध पायाभूत सुविधा आणि भविष्यातील गुंतवणुकीबाबत उद्योग प्रतिनिधींमध्ये सकारात्मक चर्चा झाली। आगामी काळात जिल्ह्यात आणखी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं। धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड। रोल काय आज समितीचं उद्घाटन कार्यशाळेचं तुम्ही केलेलं आहे। कशा पद्धतीची गुंतवणूक रायगड जिल्ह्यात होणार आहे आणि इथं रोजगार निर्मिती कशा पद्धतीने होणार आहे, किती MOU झालेले आहे? आज जर आपण पाहिलं तर जवळजवळ 5480 कोटींची गुंतवणूक या माध्यमातून, मैत्रीच्या माध्यमातून होत आहे। 4000च्या पुढे रोजगार उपलब्ध होणार आहेत नोकऱ्यांसाठी। आणि आज जर आपण पाहिलं तर आमच्या कलेक्टर साहेबांनी, पाटील साहेबांनी आपल्याला मगाशी सांगितलं, गाईड्स केलेलं आहे की रायगड जिल्हा ह्याच्यामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये कशी वाढ होत चाललेली आहे, ते अगदी समुद्रापासून ते जमिनीपर्यंत। आणि ह्या सगळ्या बाबतीमध्ये मुंबई जवळ आहे, ठाणे जवळ आहे, पुणे जवळ आहे आणि त्याच्यामध्ये परदेशात जायला मग अगदी विमानतळ पण आपल्याला आता जवळ झालेलं आहे पनवेलला। ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून निश्चितच पूर्वी तर आपण औद्योगिक जिल्हा म्हणून होता, पण त्याच्यात आणखीन वाढ पण होते आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी तिसऱ्या मुंबईची पण घोषणा केलेली आहे। त्याच्यामुळे या जिल्ह्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो। सर, रायगड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं बेरोजगार तरुणांची संख्या आहे आणि स्थलांतर देखील मोठ्या प्रमाणावर आहे अनेक तालुक्यांमध्ये, कसा परिणाम या ठिकाणी सकारात्मक होईल? जो आमचा ग्रामीण डोंगराळ भाग आहे त्या भागामधले बरेचसे तरुण शहराकडे, मुंबईकडे, पुण्याकडे, ठाण्याकडे, गुजरातकडे वळत आहेत। तो ह्या माध्यमातून त्यांना आम्ही थांबवण्याचा थोडा प्रयत्न करू की त्यांना जर आपल्याच जिल्ह्यामध्ये, आपल्याच तालुक्यामध्ये जर नोकऱ्या उपलब्ध झाल्या, व्यवसाय उपलब्ध झाले तर त्यांना शहराकडे इतर कुठं जाण्याची आवश्यकता लागणार नाही। त्यासाठी आम्ही शासन, प्रशासन, आम्ही सगळेच मिळून हा प्रयत्न करू। जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक प्रकल्पाच्या नावाने जमिनी घेतलेल्या आहेत, त्या जमिनी पडीक आहेत। त्यामुळं एकतर तरुणांना रोजगार देखील मिळत नाही आणि शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। त्या संदर्भातली काय कारवाई? पूर्वी पडीक जमिनी अशा बऱ्याचशा होत्या,
परंतु आता बऱ्यापैकी त्या डेव्हलप होत चाललेल्या आहेत आणि ज्या डेव्हलप होत नसतील त्या आमचं उद्योग खातं ताब्यात घेऊन दुसऱ्या उद्योजकांना देऊन त्या उद्योग वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि आम्ही त्याची चौकशी करू किती नेमक्या जमिनी शिल्लक आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला काम करावं लागेल. गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये उद्योगमंत्र्यांनी जिल्ह्यामध्ये 70,000 कोटीचे प्रकल्प आणलेले आहेत, पण एकही प्रकल्प अद्यापही सुरू झालेला नाही. काय कारण? ह्या बाबतीमध्ये आम्ही निश्चितच उद्योगमंत्र्यांशी आम्ही मिटिंग घेऊ, त्यांची चर्चा करू. आमचे अधिकारी आम्ही सगळं MIDCचे अधिकारी आणि खरोखर त्याच्यामध्ये जर काय तफावत असेल तर ती दूर करू. सर, दिघी पोर्टसाठी 14 गावाच्या लोकांनी विरोध केलेला आहे, याकडे कसं बघतो? ठीक आहे, आता जिथे नवीन उद्योग येतात तिथे विरोध हा होतोच, परंतु त्याच्यावरती विरोधावरती मात करून त्यांना समजावून सांगून जर तिथं आपलं जर दिघीपोट झालं तर आपल्या जिल्ह्याचं कशा प्रकारे प्रगती होईल, तुमची कशा प्रकारे प्रगती होईल हे आम्ही त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करू. बांबू लागवड आणि मत्स्य व्यवसाय आहे त्याला उभारी देण्यासाठी किंवा त्याच्या उन्नतीसाठी काय नवीन प्रयत्न असणार? मगाशी कलेक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलं की जसे आमचे करंजाला पोर्ट झालेलं आहे त्याप्रमाणे काही जर आणि 2-3 ठिकाणी झाले तर त्याच्यामध्ये आणखीन बोटी लावण्यासाठी जागा उपलब्ध होईल आणि मग त्याचा मत्स्य व्यवसाय वाढेल की जो करोडो रुपयामध्ये गेलेला आहे तो आणखीन कसा वाढवता येईल तो आम्ही बघू. बांबू लागवडीसाठी ज्या आपल्या वरकत जमिनी पडीक जमिनी आहेत त्याच्यावरती ह्या चांगल्या बांबू लागवडीचे आम्ही हे करतोय आणि त्याचा उत्पन्नाचा स्रोत वाढेल आणि जमिनीला पण चांगला धरबन बसेल. शेट, एका बाजूला या उद्योगांची प्रगती साधली जाते, मात्र MIDC सारख्या ठिकाणी अतिशय जीवघेणे असे अपघात होत आहेत. हे रोखण्यासाठी काही प्रशासन स्तरावर आहेत? नाही, म्हणणं आपलं बरोबर आहे. काही वेळेला असे अपघात घडत आहेत आणि ते अपघात घडू नये म्हणून आम्हाला जे जे करता येईल ते आम्ही निश्चितच करूया. कारण काही कारखाने काही कंपन्या अशा आहेत की त्याच्यातून हे असे अपघात होत आहेत, ते शक्यतो अपघात होऊ नये यासाठी आम्ही काळजी घेण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू.